मुंबईत सध्या भरलं एक अनोखं प्रदर्शन हे आहे ऑरिगामी प्रदर्शन। कागदाला घड्या घालून वेगवेगळे आकार बनवण्याची ही कला मुंबईतल्या रचना संस्थांमध्ये सध्या हे प्रदर्शन भरलंय। यात अनेक वर्कशॉप्सही आहेत। ऑरिगामी मित्र या संस्थेने आयोजित केलेले हे प्रदर्शन बुधवारपर्यंत सगळ्यांसाठी खुलं आहे। पाहूयात या प्रदर्शनात मारलेला हा फेरफटका। ओरिगामी जगभरात अनेकांना वेड लावणारी ही जपानी कला। कागदाला केवळ घड्या घालून बनणाऱ्या नानाविध आकृत्या, प्राणी, पक्षी, कीटक आणि बरंच काही। ओरिगामी या शब्दातच तिचा अर्थही दडलेला आहे। ओरी म्हणजे घड्या घालणे, तर गामी किंवा कामी म्हणजे कागद। या कलेचा जन्म जपानमध्ये झाला असं समजलं जातं, पण खरं तर या कलेचं मूळ वेगळंच आहे। हा चीनमध्ये शोध लागला साधारण 2,500 वर्षांपूर्वी, आणि त्यामुळे साहजिकच प्राथमिक ओरिगामी चीनमध्ये सुरू झाली असं म्हणता येईल। पण नंतर कागद जेव्हा जपानमध्ये पोहोचला तेव्हा खऱ्या अर्थाने जपानमध्ये या कलेचा प्रसार झाला। या कलेला ती कला खरी रुजली आणि फोफावली। आकिरा योशिजावा हा जपानी माणूस या कलेचा पितामह। मूळच्या इंजिनियर असणाऱ्या आकिरांनी प्राण्यांच्या आकृत्या चक्क कागदात घडवल्या। कागद थोडा ओला करून घड्या घालण्याची पद्धत, ज्याला वेट फोल्डिंग म्हटलं जातं, ती पद्धत योशिजावा यांनी शोधून काढली। जपानी संस्कृतीतही या कलेला मानाचं स्थान मिळालं, ज्याचं उदाहरण म्हणजे हा कुसुदामा। याच्यात विविध वनस्पती ठेवून जपानी लोक हा कुसुदामा घराबाहेर टांगतात, वाईट प्रवृत्तींपासून घराचं आणि घरातल्या माणसांचं रक्षण व्हावं म्हणून। ही सवय थेट आपल्या भारतीयांसारखी। जगभरात माणसं इथून तिथून सारखीच असं म्हणतात ते काही वेगळं नाही। भारतात या कलेचा प्रवेश झाला तो 1981 मध्ये। साधारण 1980-81 च्या सुमारास या कलेच्या प्रसाराला भारतामध्ये एक संघटित असं स्वरूप आलं, आणि गीताबेन काटावाला आणि पुण्याच्या इंदुताई टिळक या दोघांनी एक संस्था स्थापन केली, ओरिगामी मित्र। म्हणजे आज ती संस्था 35-36 वर्षांची आहे। या संस्थेतर्फे हे प्रचाराचं काम केलं जातं, आणि हळूहळू आपल्याकडेही ओरिगामीनं मूळ धरलं। ओरिगामी मित्र या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवले जातात। वर्षाला 1 किंवा 2 वेळा आम्ही 3 दिवस कुठेतरी जवळ जातो, मुंबई जवळ की पुणे जवळ, आणि 3 दिवस आम्ही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही दुसरं काही करत नाही, नुसतं फोल्डिंग करतो। कधी रात्रीभर फोल्डिंग चालू असतं आणि आम्ही खूपच आनंद घेतो, आणि वी स्टे टुगेदर, राहून मिळून कळण्यावरचं डिफरंट ॲटमॉस्फिअर। आजच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जंजाळात अनेक कला, आवडीनिवडी अडगळीत पडू लागल्यात असं चित्र आहे। पण ओरिगामी मात्र याला अपवाद ठरते, किंबहुना तरुण मुलांनाही ओरिगामीनं भुरळ पाडली। म्हणजे याच्यामध्ये एक चॅलेंज असतं, तुमचं मेंटल चॅलेंज असतं ब्रेनसाठी, की ही एक पर्टिक्युलर ऑब्जेक्ट तुम्हाला डिझाईन करायची आहे, तर तुम्ही कशी कराल, विदाऊट कट करता किंवा ग्लू करता। त्याच्यामध्ये एक इनोव्हेशन इन्व्हॉल्व होतं, अँड देन मग तुमच्या ब्रेनला चालना पण मिळते, दॅट हेल्प्स टू इन्क्रीज युअर IQ असं होतं। सो ओरिगामी मध्ये केल्याने रिफ्रेशमेंट पण मिळते, सो त्याचे एक बेनिफिट होतं। प्लस ओरिगामी करून कॉन्सन्ट्रेशन वाढतं, असे खूप बेनिफिट्स आहेत। सो याच्यामुळे अभ्यासात पण मदत होते, याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं, अँड फोल्ड करण्यामध्ये खूप पेशन्स इन्व्हॉल्व होतो, सो पेशन्सची आपली लेवल वाढते। सो हे एक बेनिफिट आहे। देन याच्यामध्ये की खूप मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट्स पण यूज होतात, सो त्याचे पण बेनिफिट्स अभ्यासामध्ये होतात। दिस इज कॉल्ड ॲज अ वॉटर बॉम्ब बेस। गणितासारखा जटिल विषयही ही कला आपल्याला अगदी सहज सोप्या पद्धतीने शिकवते। अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत की स्क्वेअर म्हणजे एक चौरस, त्याचे सगळे कोण सारखे असतात, सगळे 90 असतात, सगळ्या बाजू सारख्या असतात। चौरस अशा प्रकारे केला की हा चौरस तयार होतो, याला आपण चौरस म्हणतो। आता चौरस समजा मी हा बरोबर मध्ये कापला तर मला बरोबर बेसिक म्हणजे हा चौरस मिळतो। आता हा चौरस मी जर असा कापला, असाच्या असा कापला, तर मला रेक्टँगल मिळतो, म्हणजे। आणि हे तुम्ही बघता, मुलं बघता,
आणि मुलं करताना ती इतकी त्याच्यामध्ये रममाण होतात की त्यांना दुसरं काही सुचत नाही. एक कला अनेकदा दुसऱ्या कलेशी हातात हात धरून फेर घालते असं म्हटलं जातं. असंच नातं आहे ओरिगामीचं आर्किटेक्चरशी. ओरिगामीचं आर्किटेक्चरशी असलेलं नातं असंच अद्भुत. आर्किटेक्चर फील्डमध्ये ओरिगामीचा वापर आपण जर बघितला तर बेसिक आता नवीन आपल्याकडे या स्मार्ट सिटीजबद्दल आपण बोलतो किंवा आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्स पाहिजेत, आयत्या वेळेला भूकंप आहे, लोकांना शेल्टर उभं करायचं आहे, तर ओरिगामीचे जे असे काही गोष्टी आहेत जे कोलॅप्सिबल आर्किटेक्चर किंवा कायनेटिक आर्किटेक्चर ही टर्मिनॉलॉजी आम्ही वापरतो की तुम्ही गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फॅब्रिकमध्ये करायच्या आणि त्या ठिकाणी नेऊन पूर्णपणे उघडून तुम्ही तिथे ते इमिजिएटली बांधू शकता किंवा डिस्मॅन्टल करून दुसरीकडे घेऊन जाऊ शकता. तसंच रिस्पॉन्सिव्ह बिल्डिंग्ज आहेत जे फसाड्स आहेत क्लायमेट प्रमाणे ती बदलतात. म्हणजे तुम्हाला जर डे लाईट जास्त पाहिजे असेल, कमी पाहिजे असेल तर तो कमी जास्त करणारे सेन्सर्स त्याच्यात बसवलेले असतात आणि त्याप्रमाणे कोणालाही काही ॲडजस्टमेंट न करता बिल्डिंगची फसाड्स जी आहेत ती ह्याच्याप्रमाणे ती उघडबंद होतात आणि लाईट कमी जास्त होऊ शकतो. म्हणजे इंटरॅक्टिव्ह फसाड हा एक टर्मिनॉलॉजी आहे ती ओरिगामीमध्ये वापरली जाते. हा मेजर आर्किटेक्चरमध्ये आहे. त्याच्यानंतर हे जे एक्सपान्शन होतात की कोलॅप्स घेतलेली ट्यूब मेडिकलमध्ये स्टेंट म्हणून वापरतात. म्हणजे ती काही ठिकाणी तुम्हाला असतं की ती आतमध्ये जाऊन ती थोडीशी एक्सपांड व्हायला पाहिजे तर जे काही मटेरियल किंवा असेल तर त्याच्यामध्ये ती वापरून म्हणजे ओरिगामीचे फोल्ड वापरून ती बनवली जाते आणि मग तिथे ती हवी तशी एक्सपांड होते. मटेरियल वेगळं असेल पण बेसिक त्याच्यातली जे आयडिया आहे ती ओरिगामीचीच आहे. आणि स्पेसमध्ये सुद्धा काही वेळेला ते एक्सपांडेबल सिलेंडर्स त्यांना हवे असतात तर फोल्ड केलेले असतात. तिकडे गेल्यानंतर ते ट्यूब म्हणून एक्सपांड होतात. म्हणजे तुमची स्टोरेज स्पेस बरीच कमी होते कारण आपण फोल्ड करून घेऊन जातो आणि मग ते उघडले जातात. बदलत्या काळानुसार कलेतही बदल होतात असं म्हटलं जातं. ओरिगामीही त्याला अपवाद नाही. काळानुरूप ओरिगामीतही अनेक प्रकार उदयाला आले. जसं 3D इफेक्ट देणारी 3D ओरिगामी, मॉड्युलर ओरिगामी, रिबिनींच्या सहाय्याने केली जाणारी स्नॅपॉलॉजी, कुसुदामा ते अगदी आताची ओरिबाना. जपानमध्ये पुष्परचनेच्या कलेला इकेबाना म्हटलं जातं. या इकेबाना आणि ओरिबाना मिळून तयार होते ती ओरिबाना. ओरिगामी मित्रच्या वर्कशॉप्सनाही चांगला प्रतिसाद मिळतोय. लहान थोर साऱ्यांचाच. काम आहे, कलाकृती आहे ती खूप छान आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम फाईन वर्कमध्ये एका पेपर, साधा नॉर्मल पेपरला दे टर्न इट इंटू अ स्क्विरल, देन मेकिंग इंटू स्टार. खूप छान वाटलं ते, खूप छान आहे. म्हणजे वेगवेगळ्या थिंग्स पेपरपासून, एक साध्या पेपरपासून आपण बनवू शकतो. मॉडेल्स बनवले. हे बर्ड बेस, बटरफ्लाय, हार्ट, बॉक्स आणि हे. सो मी हे एन्जॉय केलं. मी फ्लावर्स आणि हे सगळं पानं शिकली आहेत बनवायला. लिली फ्लावर एक शिकली आहे आणि एवढं सगळं शिकली आहे. आणि मी बॉक्स बनवते आणि अजून काय काय बनवते, त्याला फ्रेम करते. आणि हा जितका शिकवण्याचा विषय आहे तितकाच शिकण्याचा सुद्धा. खरं म्हणजे आपल्यापेक्षा मुलं जास्त वेगाने विचार करतात. त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती खूप जास्त असते. अगदी ह्याचं साधारण मी 3 वर्षाच्या मुलीला बर्ड करायला शिकवत होते आणि तिने बर्ड केला आणि बर्ड केल्यानंतर त्याची चोच पुढे होते. आपल्याला पुढे लागते ना, तर तिने मागे केले. तर मी म्हटलं की नाही, तुझं चुकलं, तू उलट्या बाजूने चोच केली. तर ती म्हणाली की नाही, ती मागे बघतेय. कोरा कागद ही काही केवळ लिहायची गोष्ट नाही, तर त्याला घड्या घालून बनणारी गोष्ट ही तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची अभिव्यक्ती बनते. कला ही जशी माणसाला आनंद देते, तसेच त्याचे अनवट असे अनेक पैलू असतात
जे नकळत आपल्या आयुष्याला आकारही देतात। मला तर वाटते थेरपेटिक पुष्कळ पेशंट्सला हॉस्पिटल्सला सुद्धा आम्ही पेशंट्सला शिकवतो, टाटा कॅन्सरला शिकवतो आणि मेडिटेशन तर आहेच आणि प्लस इंटर सॅटिस्फॅक्शन, यू नो यू गेट दॅट हॅपीनेस, दॅट जॉय, दॅट काही नसतं म्हणून तुम्ही काहीतरी बनवला. यू कॅन सी अराउंड हिअर की फ्रॉम नथिंग इट हॅज बिकम अ आर्ट थिंग ऑफ ब्युटी, जॉय फॉर एव्हर. अशी ही कागदातून अवघं विश्व निर्माण करणारी कला. तुमच्या माझ्यातल्या दडलेल्या ऊर्जेला आकार देणारी कला. तर मग तुम्ही कधी शिकताय ओरिगामी? व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार आणि रमेश भटसह शिल्पा गाड, IBN लोकमत, मुंबई.